मुलीच्या समोर बापाला चाकूने भोसकले, कारण ऐकूनच तळपायाची आग मस्तकात जाईल. किरकोळ कारणातून झालेले वाद वेळच्या वेळी सामोपचाराने मिटवले पाहिजेत, कारण वाद धुमसत राहिले तर कधी ना कधी त्याचा भडका उडतोच, त्यातून मोठा विनाश होतो. आजवर क्षुल्लक कारणातून कितीतरी जणांचे बळी गेलेले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात शेजारी राहणाऱ्या 2 कुटुंबात वाद झाला. तो वाद मिटला नाही. अखेर पोलीस ठाणे आणि तिथून न्यायालयामध्ये हा वाद सुरूच राहिला होता. या प्रकरणाचा निकाल लागण्याआधीच एकाने दुसऱ्यावर हल्ला केला, त्यात त्याचा जीव गेला. वृद्ध आई वडिलांचा आणि पत्नी मुलांचा आधार गेला, तर त्याला मारणारा तुरुंगात गेला. किरकोळ वादाने अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खामगावपासूनच 32 किलोमीटर अंतरावर असलेले लासोरा जहांगीर हे गाव आहे. या गावात ईश्वर बाबाराव तायडे हा कुटुंबासह राहायचा. त्याच्या कुटुंबामध्ये पत्नी, मुलगी, मुलगा आणि आई वडील होते. त्याचा एक भाऊ चांदणी जिल्हा अकोला येथे स्थायिक झालेला आहे. ईश्वर तायडेच्या शेजारी वीटभट्टीवर काम करणारा भारत यादव वय वर्षे 45 हा पत्नीसह राहत होता. भारत याचा आंतरजातीय विवाह झालेला होता. त्याला मुलबाळ नसल्यामुळे दोघे पती पत्नी वीटभट्टीवर काम करत होते. भारत यादवचे मूळ गाव गुलावत, तालुका मंडलेश्वर, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश होते. पण तो कामासाठी काही वर्षापासून लासोरा येथे स्थायिक झालेला होता. 3 वर्षाआधी ईश्वर आणि भारतच्या कुटुंबामध्ये एका कारणावरून वाद उद्भवलेला होता. त्याची तक्रार खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला केल्यामुळे भारत यादव त्याच्यावर गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणाचा काही दिवसात निकाल येणार होता. मात्र तेव्हापासून झालेल्या वादाची धग दोघांच्याही मनात अजून कायम असल्याने ते दोघे कधीही समोरासमोर आल्यास एकमेकांना शिवीगाळ करायचे. असेच काही दिवसापूर्वी दोघांची शाब्दिक चकमक झाल्याने भारत यादवने या नेहमीच्या वादास पूर्णविराम देण्यासाठी ईश्वर यास संपवण्याचा अघोरी निर्णय घेतला. त्यासाठी भारत संधीची वाटच पाहत होता. ईश्वर दररोज रात्री वडिलांचे जेवण घेऊन शेतात जातो, याची माहिती भारतला होतीच. हीच वेळ साधण्याचा पक्का त्याने निश्चय करून दिनांक 19 एप्रिल रोजी बाळापूर येथे बाजारात पत्नीसह गेलेल्या भारत यादव याने धारदार चाकू विकत घेतला. संध्याकाळी जेवण करून भारत हा ईश्वर तायडे शेतात जाण्याची वाट पाहू लागला. वडिलांचे जेवण घेऊन रात्री 8:30च्या दरम्यान ईश्वर हा दुचाकीने मुलगी जान्हवीसह शेताकडे निघाल्याचे भारतने पाहिले होते. त्यामुळे तो सुद्धा दुचाकी घेऊन ईश्वरचा पाठलाग करत होता आणि भर रस्त्यावर काटे घेऊन थांबलेला होता. तिकडे ईश्वर वडिलांचा डबा देऊन घरी परत येण्यासाठी निघाला. परत जात असताना भारतला रस्त्यामध्ये पाहून ईश्वरने गाडीचे ब्रेक दाबले. त्याची दुचाकी थांबताच डबा धरून बसलेल्या भारतने ईश्वरच्या डोक्यात काठीचा जोरदार प्रहार केला. एका दणक्यात ईश्वर खाली पडला. ईश्वर सावरण्याआधी भारत जवळचा चाकू घेऊन त्याच्यावर तुटून पडला. काही सेकंदामध्ये ईश्वर याच्यावर भारतने चाकूचे सपासप वार केले. चिमुकली जान्हवी आजोबाकडे घडलेला प्रकार सांगण्यासाठी धावत गेली. आजोबा बाबाराव येईपर्यंत भारतने चाकूचे वार करून पळ काढला होता. भारत मोटारसायकलने उदयनगरमध्ये गेला. नंतर खामगाववरून बरानपूर मार्गे मध्य प्रदेशात निघून गेला. दुसरीकडे पळशी बुद्रुककडे जाणाऱ्या गाड रस्त्याने दुचाकी घेऊन ईश्वर घराकडे जात असताना शेतापासून काही अंतरावर मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकून बाबाराव जागच्या जागीच थबकले होते. काही मिनिटातच 10 वर्षे नात जान्हवी घाबरलेल्या अवस्थेत आजोबा बाबाराव तायडे यांच्याकडे आले. त्याने आपल्या घराच्या बाजूला राहणारा भारत यादव हा माझ्या वडिलांना काठी आणि चाकूने मारहाण करत आहे असे एका सुरात सांगून टाकले. नातेचे बोलणे पूर्ण न ऐकताच वृद्ध बाबाराव आवाजाच्या दिशेने पळत सुटले. आंबोरे यांच्या शेताजवळ गाड रस्त्यात ईश्वरची दुचाकी पडलेली होती. दुचाकीचे हेडलाईट सुरू होते. त्या लाईटच्या उजेडात भारत यादव हा ईश्वराला चाकू मारताना वृद्ध बाबाराव यांना दिसला. बाबाराव आपल्याकडे येत असल्याचे लक्षात येताच भारत यादव त्याच गाड रस्त्याने पळशी रस्त्याकडे पळत सुटला. बाबाराव यांनी मुलाजवळ जाऊन बघितले असता ईश्वर रक्ताच्या थरात पडलेला होता. त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी चाकूच्या जखमा होत्या, त्यातून रक्त निघत होते. जखमी अवस्थेमध्ये ईश्वरने मला भारत यादवने डोक्यात काठी मारून नंतर चाकू मारल्याचे आपल्या वडिलांना
काकुळतीला येऊन सांगितले. बाबाराव यांनी नाथ जान्हवीला पळशी बुद्रुक रस्त्यावर जाऊन दिसेल त्याला बोलावून आणण्यास सांगितले. 10 वर्षे चिमुकली धावत रात्रीच्या अंधारामध्ये भीतीने थरथरत धावत पळशी रस्त्यावर थांबलेली होती. रस्त्यावरील काही लोकांना त्या चिमुकलीने घडलेला प्रकार सांगितल्याने 4-5 लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमी ईश्वरला पळशी रस्त्यावर उचलून आणले. लासोरा गावात कॉल करून घटना कळवल्याने गंभीर जखमी ईश्वरचे पुतणे आणि इतर गावकरी दुचाकी घेऊन तेथे पोहोचले. ईश्वराला बाळापूर येथील दवाखान्यात हलवण्यात आले. गंभीर जखमी ईश्वराला तपासून उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. मृतक ईश्वरच्या कुटुंबियांनी दवाखान्यात एकच टाहो फोडला. मृतकाचे वडील बाबाराव भिकाजी तायडे वय वर्ष 65 यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. खामगाव ग्रामीण पोलिसांनी ईश्वर बाबाराव तायडे यांच्या खून प्रकरणी आरोपी भारत यादव वय वर्ष 45 याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम 138/2025 103(1) भारतीय न्यायसंहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तत्काळ आरोपीचा शोध घेतला, मात्र तो फरार होण्यात यशस्वी झाल्याने खामगाव ग्रामीण आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पथक आरोपीच्या मागावर होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी मुंडे, पोलीस कॉन्स्टेबल त्रिशूल ठाकरे यांनी रुग्णालय गाठले. पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांनी सहकाऱ्यांच्या सह घटनास्थळी गाठून पंचनामा आणि इतर कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले. शवविच्छेदन झाल्यावर मोठ्या शोकाकुल वातावरणामध्ये मृतकावर लासोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपीचा माग काढला असता तो मध्य प्रदेशामध्ये पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख चांद, पुरुषोत्तम आघाव, विकास देशमुख, पोलीस नायक युवराज राठोड या पथकाने मोठ्या शिताफीने दिनांक 21 एप्रिल रोजी आरोपी भारत यादव यास ग्राम आकाशसुदा, तालुका हातोद, जिल्हा इंदोर, मध्य प्रदेश येथून ताब्यात घेऊन 22 तारखेला खामगाव ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपीस घटनेबाबत विचारणा केली असता 3 वर्षापूर्वी दोघांच्या मध्ये उफालेला वाद कायम सुरूच होता. एकदाचा हा वाद संपवण्यासाठी आरोपी भारत यादव याने शेजारी ईश्वर तायडे याचा निर्गुणपणे खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये स्पष्ट झाले. घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वनाथ पानसरे, अपर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी मुंडे, पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास चव्हाण, त्रिशूल ठाकरे, शेख चांद, पुरुषोत्तम आगाव, विकास देशमुख, पोलीस नायक युवराज राठोड हे पुढील तपास करत आहेत.